श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 447। उपशम प्रकरण सर्ग 75। वसिष्ठ पुढे म्हणाले, राघवा, मुक्त स्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचे अनर्थ उत्पन्न होण्याचा संभव नाही. अज्ञजनांच्या ठिकाणी विवेकाची प्रवृत्ती नसल्यामुळेच त्यांना ह्या संसारात अनेक प्रकारचे अनर्थ भोगावे लागतात. राघवा, मुक्त स्थितीमध्ये आत्मस्वरूपाची सदैव प्राप्ती असल्यामुळे ती स्थिती नाहीशी होण्याची केव्हाच भीती नसते. विवेकाकडे प्रवृत्ती ठेवल्यामुळे ह्या जगातील अनेक भूतकोटी म्हणजे अनेक प्रकारचे भूत मात्र मुक्त झालेले आहेत. अविवेकामुळे दुर्लभ असलेली मुक्ती विवेक साधल्याने अत्यंत सुलभतेने प्राप्त होते. विवेकाच्या योगाने मनोनाश होऊन मनुष्याला मुक्त स्थिती प्राप्त होत असते. यासाठी तू आपल्या ठिकाणी विवेक सदैव जागरूक ठेव. ज्याला मुक्ती प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे अशा मनुष्याने आत्म्याच्या अवलोकनाविषयी सतत यत्न करीत राहिले पाहिजे. व अशा रीतीने एकदा आत्मदर्शन झाले म्हणजे सर्व दुःखांचा नाश होतो. जनक, सुहोत्र इत्यादिकांप्रमाणे विषय प्रीतीचा सर्वथा त्याग केलेले आणि देहाभिनिवेश रहित असे जीवनमुक्त महात्मे सध्याच्या काळीही या जगात संचार करीत आहेत. यास्तव हे राघवा, विवेक आणि वैराग्य यांच्या योगाने जीवन मुक्त स्थिती प्राप्त करून घेऊन मातीचे ढेकूळ, पाषाण आणि सुवर्ण यांच्याकडे समदृष्टीने पाहत जाऊन तू ह्या जगात खुशाल संचार करीत राहा. देहधारी मनुष्यांना प्राप्त होणाऱ्या मुक्तीचे दोन प्रकार असतात. एक सदेह मुक्ती आणि दुसरी विदेह मुक्ती. या दोन मुक्तींमधील जो फरक मी आता तुला सांगणार आहे त्याच्याकडे नीट लक्ष दे. हे निष्पाप रामा, जगातील सर्व पदार्थांसंबंधाने अनासक्त बुद्धी झाल्यामुळे मनाला जी शांत स्थिती प्राप्त होते तिलाच मुक्ती असे म्हणतात. वही मुक्त स्थिती देह असताना किंवा देह नसताना प्राप्त होते. रामा, मनातील विषय प्राप्तीचा क्षय होण्याच्या स्थितीला उत्कृष्ट कैवल्य स्थिती हे नाव ज्ञाते पुरुष देतात. व ही कैवल्य स्थिती देहाचे अस्तित्व असताना किंवा देहाचे अस्तित्व नसतानाही प्राप्त होऊ शकते. जिवंत असताना ज्यांच्या मनातील विषय प्रीती पूर्णतः अस्तंगत झालेली असते अशा मनुष्याला जीवन मुक्त ही श्रेष्ठ पदवी प्राप्त होते. ज्याच्या मनात विषयासंबंधाचे प्रेम वास करीत असते असा मनुष्य बद्ध असून जो दृढ अभ्यासाच्या बलाने देहपातानंतर मुक्त होतो त्याला विदेह मुक्त ही संज्ञा प्राप्त होते. ज्याला मोक्ष प्राप्त करून घ्यावा अशी इच्छा असेल त्याने मोक्ष साधनांचा म्हणजे साधन चतुष्ट्याचा क्रमाक्रमाने आणि युक्तीने अभ्यास करीत गेले पाहिजे. आता तुला साधन चतुष्ट्य म्हणजे 4 प्रकारची साधना काय आहे ते पुन्हा एकदा समजावून सांग. विवेक म्हणजे संसारात असताही सार काय व असार काय, सत्य काय व मिथ्य काय, ग्राह्य काय व त्याज्य काय, श्रेयस काय प्रेयस काय, योग्य काय व अयोग्य काय, इष्ट काय व अनिष्ट काय, शाश्वत काय व अशाश्वत काय, नित्य काय व अनित्य काय, नाशिवंत काय व अविनाशी काय, आत्म काय व अनात्म काय, या सगळ्यांविषयी नियमित विचार विनिमय करणे व ज्ञानवंतांशी ह्याविषयी चर्चा करणे म्हणजे विवेक होय. विराग व वैराग्य म्हणजे संसारामधील विषय, उपभोग, संपत्ती, सत्ता व इतर आकर्षणे यांच्या विषयीची आसक्ती, लोभ व मोह यांचा मनाने त्याग करणे. संसार सोडून शरीराने वनात निघून जाणे पण मनाने संसारात घुटमळणे म्हणजे वैराग्य नव्हे. षट संपत म्हणजे शम, दम, उपरम, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान
हे 6 गुण आत्मसात करण्याचा व अंगी बाणविण्याचा नियमित अभ्यास करणे आणि या 6 गुणांच्या संपत्तीने संपन्न होणे होय. यात शम म्हणजे मनोनिग्रह. इच्छा, आकांक्षा, वासना, संकल्प यांच्यामुळे मनात चाललेली खळबळ, चलबिचल व अस्वस्थता मनाचा निग्रह करून प्रयत्नपूर्वक शांत करणे. दम म्हणजे चक्षुरादी बाह्येंद्रिय निग्रह. केवळ विषय भोगांकडे आकर्षित होऊन त्यातच रत राहणाऱ्या इंद्रियांचे दमन करणे म्हणजे त्या इंद्रियांना अनावश्यक विषयांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत राहणे. रामा, हे शरीर म्हणजे एक रथ आहे असे समज. तुझा जीवात्मा हा त्यातील प्रवासी आहे. तुझी बुद्धी ही त्या रथाची सारथी आहे. तुझी इंद्रिये म्हणजे त्या रथाचे घोडे आहेत आणि तुझे मन वा मानस हे त्या घोड्यांचा लगाम आहे. सारांश म्हणजे शम व दम यांच्या सहाय्याने इंद्रिये व मन यांच्यावरील नको त्या विषयांचा पगडा दूर करून त्यांना आपल्या ताब्यात ठेवण्यातच मानवी जीवनाचे सार्थक आहे. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.